नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील जो 15% प्रायव्हेट आयुष कोटा आहे त्या कोटा संदर्भाने माहिती पाहणार आहोत। या ठिकाणी आपण ही नोटीस नंबर 1 पाहू शकतो। या नोटीसनुसार जो काही कॅप राउंड 1 चा शेड्यूल देण्यात आला होता त्यानुसार ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील 15% प्रायव्हेट BMS, BHMS तसेच BUMS या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे असे विद्यार्थी आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2024 संध्याकाळी 11:59 पर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात। तर ज्याही विद्यार्थ्यांना या कोटामध्ये भाग घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आज शेवटची संधी असणार आहे। जर तुमचा स्कोर कमी आहे 350, 340 किंवा 330 पर्यंत मार्क आहेत, तसेच जे विद्यार्थी जस्ट क्वालिफाय आहेत परंतु BHMS या कोर्ससाठी फक्त वार्षिक फीसवर तेही कॅटेगरीच्या बेनिफिट सोबत ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा राऊंड फार महत्त्वाचा असू शकतो। कारण जर फर्स्ट राऊंडमध्ये कमीत कमी रजिस्ट्रेशन झाले तर या ठिकाणी तुमची लॉटरी देखील लागू शकते। तुम्हाला कमी मार्कवर BMS व BHMS चे कॉलेज देखील या राऊंडमध्ये मिळण्याचे चान्सेस राहतात। त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी 12 वाजेच्या आत आपापले रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करून घ्या। त्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकतो या फीस संदर्भाने महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत। तर ही रजिस्ट्रेशन फीस आहे 2000 रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिट 50,000 रुपये आहे। म्हणजेच रजिस्ट्रेशन वेळी एकूण तुम्हाला 52,000 रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि हे पेमेंट तुम्हाला तुमच्या स्वतःच्या अकाउंटवरून किंवा फॅमिली मेंबरच्या अकाउंटवरून करायचे असेल। कारण ज्याही वेळेस काउन्सिलिंग प्रोसेस संपेल किंवा जर तुम्हाला कॉलेज मिळालं किंवा नाही मिळालं या दोन्ही कंडिशनमध्ये हे जे 50,000 रुपये आहेत रिफंडेबल हे त्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातील। तसेच जर तुम्ही मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही केलं तर त्या कंडिशनमध्ये हे जे 50,000 रुपये आहेत हे 50,000 रुपये तुमचे जप्त केले जातील। याची जेही विद्यार्थी व पालक या कोटामध्ये भाग घेत आहेत अशांनी नोंद घ्या। त्यानंतर आपण खाली या ठिकाणी पाहू शकतो या कोटाची जी सीट मॅट्रिक्स आहे ती 9 सप्टेंबर 2024 रोजी येणार आहे व ऑनलाईन प्रेफरन्स म्हणजे चॉईस फिलिंगची जी काही प्रोसेस आहे ती 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या दरम्यान चालेल। आणि या राऊंडचे जे रिझल्ट आहेत ते देखील आपल्याला जे स्टेट कोटाचे रिझल्ट येणार आहेत म्हणजेच 85% जो महाराष्ट्राचा स्टेट कोटा आहे त्या कोटासोबतच या राऊंडचे रिझल्ट 13 सप्टेंबर 2024 रोजी डिक्लेअर होतील। आणि ज्याही विद्यार्थ्यांना दोन्ही कोटामध्ये कॉलेज मिळतील या विद्यार्थ्यांकडे ऑप्शन असेल की ते स्टेट कोटाचं कॉलेज घेतील की ऑल इंडिया कोटाचं। तर तुम्ही तुमच्या प्रायोरिटीनुसार कॉलेजची निवड करू शकता व मिळालेल्या कॉलेजला जाऊन जॉईनिंग करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आयुष 15% प्रायव्हेट कोटाचा शेड्यूल आहे। ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत किंवा त्याच्या अगोदर आपापलं रजिस्ट्रेशन आणि फीस पेमेंट करून घ्या। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी आणि पालकांचा प्रश्न हा आहे की जर आम्ही या कोटामध्ये पार्टिसिपेट केलं तर आम्हाला कॅटेगरी बेनिफिट मिळतील का? तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुमची कॅटेगरी आहे SC, ST, VJNT, OBC जे विद्यार्थी EWS मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळणार आहेत। या अनुषंगाने जर तुम्हाला आमची मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरचं पेड काउन्सिलिंग घेऊ शकता। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केली जाते। ज्याही विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोटासाठी आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे तर त्यासाठी बालाजी एज्युकेअरची जी पेड काउन्सिलिंगची फीस आहे ती 6,000 रुपये आहे। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं। तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमची मदत हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा
अन्यथा 9960426695 या नंबरवर कॉल करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। बालाजी एज्युकेअरचे जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत ते 2च नंबर आहेत। या व्यतिरिक्त आमचा कोणताही नंबर नाही, याची नोंद घ्या।